स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. स्वर्गीय सुवर्णश्री प्रतापशेठ दादा साळुंखे एका स्वप्नातून उभा राहिलेला विश्वासाचा महासागर. एखादं आयुष्य केवळ जगण्यासाठी नसतं, ते घडवण्यासाठी असतं. आणि काही व्यक्तिमत्व असे असतात की त्यांचं आयुष्य म्हणजे इतरांसाठी मार्गदर्शक दीप बनतं. स्वर्गीय प्रतापशेठ दादा साळुंखे हे असंच एक नाव. संघर्ष, दूरदृष्टी आणि समाजसेवेचं अद्वितीय प्रतीक. त्यांच्या 86व्या जयंतीनिमित्त त्यांना स्मरतानाच मन आपोआप कृतज्ञतेनं नतमस्तक होतं. पारे या छोट्याशा गावातून सुरू झालेला हा प्रवास एका मोठ्या ध्येयानं भरलेला होता. परिस्थितीनं अडचणी दिल्या, पण दादांनी त्या अडचणींना संधी बनवलं. लहान वयातच घराबाहेर पडून केरळमध्ये नव्यानं सुरुवात करताना त्यांच्या हातात फार काही नव्हतं, पण मनात जिद्द आणि डोळ्यात स्वप्न होते. अल्लेपीच्या मातीत उभा राहिलेला छोटासा व्यवसाय पुढं हजारो लोकांच्या आयुष्याला आकार देणारा ठरला. दादांनी कधीच स्वतःपुरतं जगणं निवडलं नाही. माझ्यासोबत माझा समाजही पुढे गेला पाहिजे हा त्यांचा विचार होता. त्यामुळेच त्यांनी व्यवसायाला केवळ नफा मिळवण्याचं साधन न बनवता तो अनेकांसाठी संधी निर्माण करणारा मंच बनवला. त्यांनी असंख्य तरुणांना हात दिला, त्यांना उभं केलं, त्यांना स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची ताकद दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली गलाई व्यवसायाला एक नवी दिशा मिळाली. विखुरलेले बांधव एकत्र आले, त्यांना संघटित बळ मिळालं आणि त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवण्याची ताकद निर्माण झाली. सुवर्णश्री ही पदवी त्यांना मिळाली. ती केवळ सन्मान नव्हती, तर त्यांच्या कार्याची खरी ओळख होती. समाजानं दिलेलं देणं परत करण्याची त्यांची भावना अत्यंत प्रखर होती. त्यामुळेच त्यांनी शिवप्रताप मानव कल्याण संस्थेच्या माध्यमातून समाजात बदल घडवण्याचं काम सुरू ठेवलं. गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत, संकटाच्या काळात लोकांच्या पाठीशी उभं राहणं, आरोग्य आणि अन्नाच्या गरजा पूर्ण करणं, हे सर्व त्यांनी कर्तव्य भावनेने केलं. आर्थिक सक्षमीकरणाशिवाय समाजाचा विकास शक्य नाही हे त्यांनी ओळखलं आणि त्यातून शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्थेची निर्मिती झाली. ही संस्था केवळ आर्थिक व्यवहारापुरती मर्यादित राहिली नाही, तर ती हजारो कुटुंबांचा आधारस्तंभ बनली. आजही या संस्थेच्या माध्यमातून अनेकांच्या आयुष्यात स्थैर्य आणि प्रगतीचा मार्ग निर्माण होतोय. दादांनी सुरू केलेल्या शिवप्रताप उद्योग समूहाची घौडदौड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आज शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह पतसंस्थेच्या ठेवी कोट्यावधींच्या घरात आहे. स्वर्गीय प्रताप दादांनी गलाई व्यावसायिकांच्या समस्यांसाठी देशभर संघटन बांधणी केली. त्यानंतर हे संघटन नावारूपाला आणून सरकारी दरबारी म्हणजेच केंद्रीय गव्हर्नमेंटच्या दरबारी आणून मानाचं स्थान प्राप्त करून दिलं. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून विधानसभेत याबाबतचे प्रश्न त्यांनी मांडले. संघटन मजबूत करणं आणि गलाई बांधवांना न्याय देण्यासाठी प्रतापशेठ दादांच्या नंतर त्यांचे चिरंजीव सतीशाबा साळुंखे हे त्यांचं स्वप्न पूर्ण करतायत. गलाई बांधवांचे विविध प्रश्न ते आजही मोठ्या हिमतीनं शासन दरबारी मांडतायत. नुकताच त्यांनी देशभरातील गलाई बांधवांचा मेळावा विटा इथे घेतला होता. त्यामध्ये देशभरातील तब्बल 3700 लोक सामील झाले होते. गलाई बांधवांच्या इतिहासातील हा सर्वात मोठा मेळावा ठरलाय. दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचे सुपुत्र सतीश आबा हे गलाई बांधवांसाठी रात्रंदिवस धडपडत आहे. आज शिवप्रताप पतसंस्थेची वाटचाल 500 कोटींच्या घरात आहे. दादांच्या पश्चात 200 कोटींच्या ठेवीमध्ये वाढ झाली. कर्जांमध्ये 200 कोटींची वाढ झाली. तब्बल 400 कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल या संस्थेने केली. स्वर्गीय प्रतापशेठ दादा यांच्या कार्यकाळात या पतसंस्थेनं 300 कोटींचा टप्पा पार केला होता. यानंतर मात्र चेअरमन शेखरभाऊ साळुंखे व कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे यांनी 200 कोटींची उलाढाल करून पतसंस्था 500 कोटींपर्यंत नेली. स्वर्गीय दादांची शिकवण या दोघांनी जपून संस्था अतिशय भक्कमपणे पुढे सुरू ठेवली. दादा नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असायचे. दादांनी पारे गावात यादी, साखरपुडा यामध्ये टॉवेल टोपी फेटे देण्याची प्रथा बंद केली, कारण सर्वसामान्य लोकांना ते परवडत नव्हतं. तसेच ताई आई देवीला मेंढ्याचा बळी देण्याची प्रथाही दादांनीच बंद केली. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर 3ऱ्या दिवशी सर्व विधी पूर्ण करण्याची प्रथा प्रथमतःच दादांनी गावात मांडली आणि आज ती अविरतपणे सुरू देखील आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांनी अॅग्रो मॉलची उभारणी केली. शेतीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी योग्य दरात उपलब्ध करून देणं ही केवळ सुविधा नव्हती, तर शेतकऱ्यांच्या जीवनात दिलासा देणारी क्रांती होती. दादांचा विचार नेहमीच प्रगतिशील होता. त्यांनी अंधश्रद्धांना कधीही स्थान दिलं नाही.
शिक्षण, विज्ञान आणि आधुनिकतेचा स्वीकार करण्याचा संदेश दिला. त्यांच्या मते समाज बदलायचा असेल तर विचार बदलायला हवेत. त्यांनी स्वतःच्या कृतीतून ते सिद्ध देखील केलं. ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काम करत होते. ते कधी रिटायर झाले नाहीत. त्यांना सतत कामात व्यस्त राहायला आवडायचं. किंवा आज दादा आपल्यासोबत नसले तरी त्यांनी उभं केलेलं विश्व, त्यांनी दिलेली दिशा आणि त्यांनी पेटवलेली प्रेरणेची ज्योत अजूनही तितक्याच तेजानं प्रज्वलित आहे. त्यांच्या कार्यामुळं अनेक आयुष्य बदलली, अनेक स्वप्नांना पंख मिळाले आणि एक संपूर्ण समाज उभा राहिला. स्वर्गीय प्रतापशेठ दादा साळुंखे हे नाव केवळ एका व्यक्तीचं नाही तर एका विचारांचं, एका चळवळीचं आणि एका विश्वासाचं प्रतीक आहे. आज त्यांच्या 86व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.